हॅलो. आताच सगळे घरातील मेंबर्स व्हायरल फीवरमधून बरे झाले आहेत आणि मग तोंडाला चव येण्यासाठी ते ज्या पदार्थाची फरमाईश करतील ते खाऊ घालणं सध्या सुरू आहे. तर साऊला अचानकच रात्री पावभाजी खावी वाटली आणि मग आता घरात ज्या भाज्या अवेलेबल होत्या त्यामध्येच पावभाजी बनवण्याचा बेत ठरला. तर ह्यासाठी बघा मी इथे 1 वाटी एवढी तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे. 2 मोठे बटाटे कट करून स्वच्छ धुवून घेतले आणि 1 मोठी सिमला मिर्च होती तीही कट करून घेतली आणि 3 मध्यम आकाराचे टोमॅटो कट करून घेतले. इथे मी सगळं अगदी रफली कट केलेलं आहे. त्यामध्ये मग मी मीठ आणि असं उकळतं पाणी टाकून घेतलं. उकळतं पाणी टाकलं की मग अगदी 10च मिनिटमध्ये ह्या सर्व भाज्या शिजून रेडी होतात. नंतर मी ह्यामध्ये हळद ॲड केली आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून कुकरचं झाकण लावून दिलं आणि मग एक 10 ते 15 मिनिटमध्ये आपल्या ह्या सर्व भाज्या शिजून रेडी होतात. आणि कुकर थंड झालं की मग मी ते उघडून बघितलं. सगळं काही एकदम छान शिजलेलं होतं. पण जे मोठमोठे क्यूब्स होते सिमला मिर्च टोमॅटो वगैरे तर मी असं फक्त चमच्याने मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर जे मोठमोठे पीसेस शिल्लक होते ते मग मी मिक्सर जारमध्ये काढून घेतले. सिमला मिर्च टोमॅटो आणि मध्ये एखादा मोठा पीस बटाटाही शिल्लक होता. बटाटा छान मॅश होतो चमच्यानेच, पण सिमला मिर्च आणि टोमॅटो जे मोठे पीसेस होते ते मी असे मिक्सर जारमध्ये काढून घेतले आणि त्याला निवांत थंड होऊ दिलं. आता आणि बघा थंड झाल्यानंतर मी ते मिक्सरमधून काढून घेतलं आणि एकदम फाईन पेस्ट तयार करून घेतली. त्यानंतर मी कढईमध्ये पावभाजीसाठी तेल घेतलं आणि तेल छान गरम झाले की त्यामध्ये मग मी 2 चमचे एवढी अद्रक लसूणची पेस्ट ॲड केली आणि तिचा छान हा कच्चा वास निघून जाईपर्यंत तिला तेलामध्ये छान परतवून घेतलं. अद्रक लसूणची पेस्ट छान परतली गेली की मग यामध्ये मी काश्मीरी लाल मिरची पावडर ॲड करणार आहे. इथे मी जवळजवळ 2 मोठे चमचे एवढी काश्मीरी लाल मिरची पावडर ॲड केली आणि तीही व्यवस्थित अद्रक लसूणच्या पेस्टसोबत फ्राय करून घेतली. आणि हे सगळं जळू नये म्हणून मग मी यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड केली आणि अगदी व्यवस्थित हे सगळं पुन्हा परतवून घेतलं. आणि कलर बघा किती छान आला आहे काश्मीरी लाल मिरची पावडरचा. पावभाजीचाही कलर खूप छान येतो. आता इथे मी ज्या भाज्या अवेलेबल होत्या त्याच ॲड करू शकले कारण रात्री अचानकच मुलींना पावभाजी खावी वाटली आणि मग ती अशी पटकन बनवण्याचं ठरलं. हे बघा इथे मी ओले वाटाणे ॲड केले आहे आणि तेही मी मीठ टाकून छान फ्राय करून घेतले. इथे मी फक्त सिमला मिर्च बटाटा टोमॅटो आणि वाटाणे वापरले आहेत. तुम्ही तुमच्या चॉईसच्या भाज्या इथे ॲड करू शकतात शिजण्यामध्येच. फ्लॉवर कोबी आणि बीटरूटही तुम्ही इथे ॲड करू शकता. बीटने मस्त असा कलर येतो पावभाजीला. आता इथे बघा सर्व शिजवून घेतलेल्या भाज्या मी कढईमध्ये ॲड केल्या आणि सगळं काही व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आणि हे मिक्सरमध्ये जे टोमॅटो वगैरे सगळं बारीक करून घेतलं होतं तेही मी इथे ॲड केलं. आमच्याकडे मुलींना एकदम फाईन अशी भाजी हवी असते. त्यात व्हेजिटेबल्सचे खूप मोठे मोठे तुकडे दिसायला नकोत आणि पावला भाजी अगदी व्यवस्थित लागली पाहिजे खाताना. म्हणून मी अशी एकदम फाईन भाजी बनवते आणि खूप टेस्टी बनते. तुम्हीही ह्या प्रकारे नक्की बनवून बघा. आता बघा मी खूप सारी बारीक चॉप केलेली कोथिंबीर इथे ॲड केली आहे आणि फक्त मिक्सर जार धुवून मी इथे पाणी ॲड केलं आहे. खूप पाणी मी इथे ॲड करणार नाही कारण भाजीची कन्सिस्टन्सी मला अशी जराशी थिकच हवी आहे. आता मी ह्या स्टेजलाही मीठ चेक केलं आणि आवश्यकतेनुसार थोडंसं मीठ ॲड करून घेतलं आणि सगळं काही व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घेतलं. आणि बघा इथे मी आता पावभाजी मसाला ॲड करणार आहे आणि मी पावभाजी मसाला अगदी भरभरून टाकते. इथे मी जवळजवळ 2.5 मोठे चमचे एवढा पावभाजी मसाला ॲड केला आहे.
तुम्ही तुमच्या चॉईसचा, तुमच्या लाडक्या आवडत्या कंपनीचा, कुठल्याही कंपनीचा पावभाजी मसाला तुम्ही ॲड करू शकता आणि थोडासा जास्त प्रमाणातच ॲड करायचा. त्यानंतर मग मी आपली पावभाजी झाकण ठेवून एक फक्त 2 ते 3 मिनिट्ससाठी होऊ दिली आणि हे बघा मस्त सेट झाली आहे आपली पावभाजी. कलरही छान आला आहे आणि बघा कुठलाही फूड कलर मी ॲड केलेला नाही, त्यामुळे खूप रेडिश असा कलर आला नाही आणि बीटही अवेलेबल नव्हतं, त्यामुळे मी बीटही ॲड करू शकले नाही. पण टेस्ट मात्र एकच नंबर झाली होती. आता बघा मी इथे पावभाजीसाठी पाव गरम करून घेणार आहे. त्यासाठी मी पॅनवर साजूक तूप ॲड केलं आणि मग ह्यावरच मी थोडासा पावभाजी मसाला आणि काश्मीरी लाल मिरची पावडर ॲड करून घेणार आहे. तूप जरा छान गरम झालं की मग मी ते ॲड करणार. हे बघा मी पावभाजी मसाला आणि लाल मिरची पावडर इथे ॲड करून घेतली आणि तेही छान तुपामध्ये फ्राय झालं की मग मी वरून पाव टाकणार आहे. हे बघा आणि ह्यामध्ये मी पाव मस्त भाजून घेणार आहे. एवढा टेस्टी लागतो ना हा पाव, म्हणजे बिना भाजीचाही फक्त असा पाव खायलाही खूप छान लागतो. असा व्यवस्थित दाबून असा पाव भाजायचा आहे आणि थोडासा हाय हीटवरच पाव भाजून घ्यायचा. हे बघा आपला हा भाजलेला पाव आता एकदम रेडी आहे. अगदी थोडंसं मीठ मी यावर ॲड केलं आणि त्याला पुन्हा दाबून व्यवस्थित भाजून घेतला. आता आपला हा पाव भाजीसोबत खाण्यासाठी एकदम रेडी आहे. खूप टेस्टी बनते अशा प्रकारे पावभाजी आणि मला खात्री आहे तुरीची डाळ आजपर्यंत तुम्ही पावभाजीमध्ये ॲड केलेली नसणार. आणि तर आता ह्यावेळी मात्र जेव्हा तुम्ही पावभाजी बनवणार तेव्हा अशी कन्सिस्टन्सी येण्यासाठी थोडीशी तुरीची डाळ तुमच्या आवडीप्रमाणे ठरवून तुम्ही तुरीची डाळ नक्की ॲड करून बघा. एकदम टेस्टी बनते भाजी. अशा प्रकारे ही रेसिपी नक्की ट्राय करा. छान छान खा, मस्त मस्त व्यायाम करा आणि छान सुखी समाधानी आणि आनंदी राहा. जे मिळालं आहे त्यामध्ये खुश राहा, जे मिळालं नाही त्यासाठी अजिबात रडत बसू नका आणि आयुष्य जगण्याची हे तत्त्व नक्की फॉलो करा. थँक्यू सो मच. बाय बाय.